डीजे लावून मिरवणूक काढल्याप्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर इथल्या 3 गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे। याबाबत हकीकत अशी, जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डीजे सिस्टीम, लेझर लाईटचा शो याचा वापर करण्यास दिनांक 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत ग्रामीण जिल्ह्यात प्रतिबंधित केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे सिस्टीम, लेझर लाईट शोचा वापर केल्याप्रकरणी प्रकाश बजंत्री, राहणार लच्चाण, तालुका इंडी आणि जय श्री हनुमान गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सातले, राहणार जेऊर, तालुका अक्कलकोट यांच्यावर कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या आदेशानं पुढील तपास सुरू आहे। यामध्ये 3 लाख रुपये किमतीची डीजे सिस्टीम आणि लेझर लाईट लावलेला टेम्पो जप्त करण्यात आला। दरम्यान अक्कलकोट तालुक्यात पहिल्यांदाच पोलिसांची एवढी मोठी कारवाई करण्यात आली। रात्रभर पोलिसांवर कारवाई न करण्यासाठी तगादा लावण्यात आला होता, मात्र पोलिसांनी न जुमानता बेधडकपणे ही कारवाई केली। यामध्ये अंधाराचा फायदा घेत एक डीजे टीम पळून गेली, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईमुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये एकच खळबळ उडाली। दरम्यान पांडुरंग बजंत्री, राहणार लच्चाण, तालुका इंडी, अष्टविनायक गणेश मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ चौलगी, राहणार जेऊर यांच्यावरही कारवाई करण्यात आली। त्यात टेम्पो, लेझर लाईट शो, 4 बेस, 2 टॉप जनरेटर जप्त करण्यात आले। तिसरं मंडळ श्री गुरु मुक्तेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश गोगावे, राहणार जेऊर यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली। याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।